सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आता सकाळचे ना 8:30 वाजलेले आहेत। सकाळचं असं छान वातावरण आहे आणि काले ना आभाळ आले होते ह्यावेळेस, पण आज की नाही वारा सुटलेला आहे आणि गाईला आहे ना थोडं घरातलं शिल्लक राहिलं होतं त्यात त्यांना ठेवलेलं आहे मी पाटीत। रात्री ना दही लावलं होतं आणि ना हे बघा असं विरजले। गाईच्या दुधाचं की ते दही असंच विरजतं, जास्त काय असं म्हशीच्या दुधासारखं घट्ट विरजत नाही, असं आतून घट्ट झालेले। आता की नाही त्याचा चक्का बनवायचा आहे म्हणजे श्रीखंड, आणि त्यासाठी ना आता कापडात बांधून घेते। हे ताट घेतलेले आणि आता ना ह्याच्यावर हे कापड टाकून घेते आणि हे विरजलेलं दही आहे। गाईच्या दुधामध्ये ना पाणी जास्त असतं। माझा आहे ना सगळा स्वयंपाक होईपर्यंत की नाही इथे ना ह्यातलं पाणी ना पूर्ण निघून जाते आणि मग ते घट्ट होते, त्यामुळे ना इथं असं हे बांधून घेते। गाईच्या दुधामध्ये ना पाणी जास्त असल्यामुळे की नाही चक्का काय जास्त होणार नाही आणि 1 तासभर लागेल ना पूर्ण पाणी निघून जायला आणि चक्का तयार व्हायला। कापडातून आहे ना खाली पाणी पडण्यासाठी ना आता हे पातेलच ठेवलेले, कारण पाणी जास्त पडेल त्याच्यामुळे की नाही पातेलं ठेवलेले। आज हे बायका कामाला आहेत, 4 बायका आहेत आणि त्यांच्यासाठी आता चहा घेऊन चाललेली आहे। बाया 8 ते 1 पर्यंत काम करतात, पण तेवढ्या वेळेतही चहा पाणी सगळ्या गोष्टी चालू असतात, त्यामुळे आता यांना बायांसाठी चहा घेऊन चाललेली आहे। चहा पिण्यासाठी ना हे असे कप आणलेले आहेत आणि आता घेऊन चालली आहे बायांसाठी शेतामध्ये। स्वयंपाक माझा झालेला आहे। इथं रस्सा भाजी बनवलेली आहे आणि इथं चपाती भाकरी झालेल्या आहेत, सुक्की मटकीची डाळ बनवलेली आहे आणि ना तोपर्यंत ना इथं पाणी आटलेले, जे दही बांधलं होतं त्यातलं पाणी पूर्ण आटलेले। तर ना हा पाणी निघालेलं आहे ना चक्का आहे ना मी आता ह्या पातेल्यामध्ये काढून घेते। दही लावताना आहे ना एक गळवट पातेलं मी ना लावलं होतं आणि पाणी वगैरे जाऊन बघा आता एवढं राहिलेलं आहे, म्हणजे एवढा चक्का तयार झालेला आहे। आता त्याच्यासाठी आहे ना साखर बारीक करून घेते। आता आहे ना हा चक्का आहे मी ह्या मिक्सरच्या भांड्यातच टाकून घेतलेला आहे। दोन्ही आहे ना फिरवून घेतलं ना एकदा म्हणजे चांगले एकजीव होतील आणि ह्यात थोडीशी टाकलेली आहे ही वेलची पूड। चक्का तयार झालेला आहे आणि मस्त आहे की नाही मिक्सरमधून काढून घेतल्यामुळे छान असा एकजीव झालेला आहे आणि वरून आहे ना असं माझ्याकडे केशर आहे त्यामुळे मी असं केशर टाकलेले। तर ना आता फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत ना थंड होतो।